जालन्यामध्ये मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसलेला आहे। मूग सडलेला आहे, तूरही सडण्याच्या मार्गावर आहे। मोठ्या प्रमाणात पिकांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। जालना जिल्ह्यातील गोंदेगाव परिसरामध्ये तूर आणि मूग पिकांमध्ये 3 फूट पाणी साचलंय। तूर आणि मूग पीक हे पाण्यामुळे आता कुजलेलं आहे। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पाहूयात। जालनामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं किती अतोनात नुकसान झालेलं आहे हे दाखवण्यासाठी हे चित्र बोलका आहे, पुरेसा आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी आता तुरीच्या शेतामध्ये आहे। गोंदेगाव शिवारामध्ये मी आहे आणि या तूर उत्पादक शेतकऱ्याचं अनेक नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या जवळपास तूर जे पीक आहे त्याच्या 3 ते 4 फूट 3 फूट हे पाणी आहे आणि या ठिकाणपर्यंत जवळपास त्याच्या हा जो भाग आहे इतका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हे सर्व पीक जवळपास 9 दिवसांपासून पाण्यामध्ये आहे आणि याच्या मुळ्या ज्या आहेत त्या आता पूर्णपणे हे ढिल्या झालेल्या आहेत। याच ठिकाणी तुरीमध्ये या शेतकऱ्यानं मुगाचं पीक सुद्धा पेरलेलं होतं। मूग आहे हा आणि ह्या मुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या आता पाण्यामध्ये सडलेल्या आहेत। जवळपास 1 ते 1.5 फुटाचं हे मुगाचं झाड आहे आणि याच्या शेंगा आपण जर पाहिल्या तर या अशा सडलेल्या आहेत। तुम्हाला दाखवतो मी, हे पहा, या तुरीचे शेंगा जे आहे त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहे आणि हा जो मूग आहे यातला या दाण्याला देखील कोंब फुटत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान जे आहे ते आता झालेलं आहे। मूग पीक जे आहे ते पूर्णपणे वाया गेलेलं आहे। तूर पीक देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी जे आहे ते आपल्या सोबत आहे। या शेतकऱ्यांना आपण विचारू, दादा मला सांगा, मूग होता यामध्ये, तूर पीक आहे, काय काय नुकसान झालेलं आहे आणि किती नुकसान झालंय? तर तुम्ही बघू शकता 1 फूट पर्यंत पाणी मुगाच्या शेंगाला अक्षरशः मूग काढायला आलेला होता। तो मूग आता काहीच नाही राहिलेलं, पाणी सगळं पाण्यात गेलं ते सगळं। मग त्याला आता कुमटे यायला लागले आणि तुरीचे झाडे बघा तुम्ही असे सुकायला लागले। काय येणार याला आता? बर, मला सांगा मागणी काय आता? मागणी काय, सरसकट कर्जमुक्ती करावं त्यांनी, दुष्काळ जाहीर करावं, वल्ला दुष्काळ। बर दादा मला सांगा, तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे? मग इथं मूग आणि तुरीचं नुकसान आहे। आमचं आता मूग पूर्णपणे काढायला येईल होता, तोडायचा तर पूर्णपणे मातीत, म्हणजे मातीतच गेलं तर असं म्हणायला काही हरकत नाही। पूर्ण 100% नुकसान होईल आमचं। तूर आहे, तूर आता सुकली बी ना, आता सुकणार तर आहे, 100% सुकणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सरकारनं नुकसान भरपाईची आमची व्यवस्था करावी ही आमची मागणी आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। तूर असेल, मूग असेल आणि उडीद असेल, हे सर्व पिकं जे आहे, आंतरपिकं देखील यातले आपण पाहू शकतो, ते पण पूर्णपणे सडलेली आहे आणि त्यामुळं पंचनामे करा अथवा करू नका, पण सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी जी आहे ती या सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे। नितेश महाजन, झी मीडिया, गोंदेगाव।